मित्रांनो, आज आपण परत आलेलो आहोत नदीमध्ये घरी घेऊन. तर मित्रांनो, आर्यन पुढे गेलेलं आहे. आर्यनला भरपूर घाई चालली आहे, कधी जातोय असं होतंय मासे पकडायला, आणि मी मागून चाललोय. आर्यन सुत्री कुठं आहे? सुत्री कुठे गेली? हा, पण खाली वरती तिथून येते वेळी खाली पडला आर्यन. अरे पायाला लागलंय काय? हा, आणि जी चड्डी वगैरे सगळं भिजलेलं आहे, भिजलंय सगळं. थांब. आर्यनने घरी तोडूनच काढला शेवटी, त्याला काय जमली नाही खाली. हा, नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश सनगरे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण परत आलेलो आहोत नदीमध्ये घरी घेऊन. तर पुढे बघूया, आप्पा गेलाय पुढे आणि आर्यन. मित्रांनो, हे बघा, तुम्ही बघू शकता, इथे आम्ही चाललोय. तर नदीकाठी इथे एक आमचे गाववाले बघा इथे झाड लागवड करतायत. काळी मिरची लागवड केलेली आहे. कसे केले जरा सांगा. इथे काळी मिरी लागवड बोला. काळी मिरी लागवड केली आम्ही. हां, बरं 100 झाडावरती काळी मिरी लावले. अच्छा, गेल्या वर्षी मला 20 किलो काळी मिरी भेटली. बरोबर. भविष्य मला 30-40 किलोचं उत्पन्न काढायचं आहे. अच्छा, हो हो. तरी ते किती जमीन आहे तरी टोटल? 20 गुंठ जमीन आहे. अच्छा, 20 गुंठ आहे काय? हो. ह्याच्यामध्ये काळी सर्व मिरीचे बरीच सगळी झाड आहेत. अच्छा, कोकणात जेवढी फळं देणारी झाड आहेत तेवढी मी मंडळी लावलेली तुम्ही आहेत. बघू शकता, इथे नदीकाठी जिथे यांचा परिसर आहे इथे कोकणामध्ये जेवढी असा फळं पूर्ण- लागतात, सर्व आंबा, काजू, जांभूळ, इथे लागवड केली आहे इथे. सगळेच प्रकारची झाडं आम्ही लावलेली आहेत. अच्छा, हे किती छोटं झाड आहे बघा. तर याला ते किती जपणूक करतायत बघा इथे. काही वर्षाने जांभूळ पण लागतील, त्याच्यावरती काळी मिरी पण लागते. अच्छा, आंबा फणसावरती आम्ही काम करतोय, वेळ चालवायची. जून जुलैमध्ये लावलेले आहेत, रोपा तर तयार झालेले आहेत, वरती चढतात आता जाणार. ठीक आहे. मित्रांनो, आर्यन पुढे गेलेलं आहे. आर्यनला भरपूर घाई चालली आहे, कधी जातोय असं होतंय मासे पकडायला, आणि मी मागून चाललोय. आर्यन काय दिसणार झालं. हा बघा, आर्यन इथे बसलेलं आहे घरी घेऊन इथे. हा, बोल ना बाब्या. अरे बाब्याने खेकाड काढला नाही. एक सेकंड थांब बाब्या, आलो. अरे त्या आर्यनने घरी बघा कोणती आणली. कालच काय? अरे देवा. आर्यन घरी घेऊन बस. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आर्यन खेकडे काढतोय बघा. त्या आर्यननेच घरी नाही आणले, पण आज हे वेगळंच काहीतरी आणलंय. खेकड काढायची घरी आणली. आर्यन दाखव जरा घरी, वरती बाहेर काढून दाखव. पूर्ण दाखव बाब्या. हे बघा मित्रांनो, हे बघा, हे असं जुगाड केलं तिने, आणि हा खेकड काढतोय आता. आणि आर्यने एवढी मोठी पिशवी आणली की त्याला वाटतंय काहीतरी भरूनच भेटणार आहे. आणि पिशवी दाखव जरा, केवढी आणलीस आर्यन? पिशवी छोटीच आणलीस. ओके, ठीक आहे. तर बाब्या प्रयत्न करतोय. मित्रांनो, हे बघा, आमच्या अण्णा रमेश अण्णा इथे नेमकी ते पण चाललेत घरी घेऊन आता. आणि त्यांच्या घरी आणि सोबत 2 डबे पण आहेत किरव्याचे. हो अण्णा, दाखवा जरा डबे आम्हाला इथे. हे बघा, हे किरव्याचे डबे बघा. हे बघा, ह्याच्यामध्ये असे मासे मिळतात. ते नंतर व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट टाकेन कसे काय करतात ते. पण तोपर्यंत अण्णाचे डबे बघा. आणि हे घरी घेऊन चाललेत. तुम्ही कुठे आता अण्णा? खाली चालेल, ठीक आहे. मग अण्णा खालच्या साईडला चाललेत. हे बघा, आता सोबत डबे लावतील, नंतर मग घरी घेऊन बसतील. तर ठीक आहे. हां, काय रे बाब्या? काय प्रतीक? आर्यन काय म्हणतोस? काय आज हो बाब्या आहे नुसता इकडून तिकडून नाचतोय. ह्या दगडावरून येतं त्या दगडावर. काय येतंय काय रे बाब्या? येईल जरा वेळ लागतो बाब्या त्यासाठी. चौकाशात तिथून पाय सरेल बाब्या. सुत्री कुठं आहे? सुत्री कुठे गेली? हा, कुठं आहे? परत ती पाल्यात आता. अरे वार यार, जा नको वरती. मस्त बाब्या, इकडे दाखव. अरे वा, मस्त बाब्या काढण्याचं तरी. इकडे. ओके, दाखव. आई शपथ, आर्यन सुतरी काढताना खाली पडला. मंडळी, आर्यनने सुतरी काढली
पण खाली वरती तिथून येते वेळी खाली पडला आर्यन. अरे पायाला लागलंय काय? हा आणि जी चड्डी वगैरे सगळं भिजलेलं आहे. भिजलंय सगळं. चौकात यायचं ना मग. चलो ओके. बाब्याने एक सुतीने मस्त काढलेली आहे. ओके. तर मित्रांनो आपण बघू शकता आपण तिथे बसलो होतो मगाशी. तिथे आपण एक सुतेरी काढलेलं आहे, अर्थात एक वाम काढलेलं आहे. आणि मित्रांनो आपण इथे आलो ह्या ठिकाणी. आता इथल्या दगडावरती आपण आता आलो आहे. तुम्ही बघू शकता ह्या दगडावरती आपण इथे आता बसणार आहोत. पण त्याच्या अगोदर मित्रांनो आपण बघू शकता की ह्या पाण्यामध्ये इथे एक साप बघा. इथे पाणसाप आहे हा बघा. तुम्ही इथे नीट झूम करून बघू शकता. हा बघा. मी इथे घरी टाकत होतो पण त्याच्या अगोदर मला ते दिसले की काहीतरी इथे आहे म्हणून बघितलं तर तो पाणसाप आहे इथे मित्रांनो. तर तो इथे खाली पाण्यामध्ये आहे बघा इथे. तर मंडळी आपण ह्याला काठीने हलवूया, बघूया तो पाणसापाचा आहे की दुसरं काय आहे, काठी वगैरे अशी. हां मित्रांनो आली हो कडकलाय पाय सरळ. ते पाय सरेल तिथं पंकज. आणि काढताना सावकाश हाताला लागेल नाही तर आता तोडून टाक सरळ. आपल्याला काय एवढं काय इम्पॉर्टंट नाही ते. आर्यन बघतोय काय करायचं. त्याच्या डोक्यात काय विचार आहे काय माहिती. बाबा जा ना खाली हे कर ना. जा उतर खाली पाण्यात. बघू शकता आर्यन उतरलाय पाण्यामध्ये खाली. मी सांगतो तुला खाली बुड ना बाब्या. होय अरे जाम आतमध्ये अडकले घरी. थांब. आर्यनने घरी तोडूनच काढला शेवटी. त्याला काय जमली नाही खाली. हा आली काढली. हा माशाचा मोठा आर्यन किलर आहे माशांचा मोठा. हा कसा आहे चौकशी आहे. मगाशी पडलाय पाण्यात चांगला भुस काढलाय. तर मित्रांनो चला संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आमच्या घऱ्या पण अडकलेल्या आहेत. माझी घरी अडकली मी तोडून टाकली ती कारण आतमध्ये भरपूर अडकली होती पाण्यामध्ये. आणि इथे आर्यनची पण घरे अडकली इथे. हे बघू शकता तुम्ही. पंकज दादा काढायचा प्रयत्न करतोय. हा बघा खाली पाण्यामध्ये उतरल्या पण काय निघते काय माहिती नाही. तर तुम्ही बघू शकता इथे खाली घरी अडकली. पाणी जास्त मोठं नाही पण पाणी छोटंच आहे पण ते आतमध्ये असे दगडामध्ये अडकले घरी. तर तो काढतोय पंकज दादा प्रयत्न करतोय. आणि जर आली तर ठीक आहे नाही तर मग तोडावीच लागेल. आणि मग निघू आम्ही इथून. ठीक आहे मंडळी व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आता. संध्याकाळचे बरेच वाजलेत. तर मिळूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.